मनोज जरांगे पाटील यांचा नारायणगडावर अवघ्या काही तासात दसरा मेळावा पार पडणार आहे। शेतकऱ्यांनी मनोज जरांगे पाटील यांना विनंती केली आहे की नारायणगडावरून ओला दुष्काळ जाहीर करावा। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश काशीद यांनी। धाकटी पंढरी नारायणगडावरती मनोज जरांगे पाटलांचा दुसरा दसरा मेळावा होतो। या मेळाव्याला अवघे काही तास शिल्लक राहिले असून मराठा बांधव याला सुरुवात झाली। विशेषतः पाहायला गेलं तर झालेला दुष्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी होते। प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांनी आक्रोश केला, मात्र शेतकरीच्या ठिकाणी चक्क बैलगाडी घेऊन दसरा मेळाव्याला हजर झालेले आहेत। बैलावरती मनोज जरांगे पाटलांचं रेखाचित्र देखील काढलेलं आहे। संपूर्ण दुसरीकडे पाहायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराज यांचं रेखाचित्र काढलेलं आहे। आणि विशेषतः पाहायला गेलं तर एक मराठा लाख मराठाचा देखील असा उल्लेख केलेला आहे। माझ्यासोबत बांधव आहेत, काय सांगाल? आज बळीराजा प्रचंड संकटात आहे आणि तुम्ही दसरा मेळाव्याला स्वतः बैलगाडी घेऊन आलात। बरं, घरी थांबून तरी काय करणार, कारण की आमचं पूर्ण पीक हे पूर्ण पाण्यात गेलेलं आहे। तर घरी थांबून समजा उपयोग काय, समजा आमचं थांबून तर काहीतरी जर आमचा मनावर किंवा आमच्या छातीवर दगड ठेवून आम्हाला मनोज जरांगे पाटलाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहावं लागणार आहे। इथून मागे राहिलो तर इथून पुढे राहणार आहेत। 400 वर्षापूर्वीनंतर छत्रपती शिवाजी महाराज जसे काय आहेत तसे आम्हाला हे संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील हे आम्हाला आज जस काय शिवाजी महाराजाच्या रूपातच आम्हाला दिसतात। साम टीव्ही साठी योगेश काशीद, नारायणगड, बीड। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।